शर्मिला ठाकरे यशस्वीच्या फोटोसमोर मांडी घालून बसल्या, बाहेर येऊन पोलिसांवर कडाडल्या, म्हणाले तुमची दहशत दाखवा. उरणमधील यशस्वी शिंदे हत्याकांडातील मुख्य आरोपी दाऊद शेख याच्या नवी मुंबई पोलिसांनी मंगळवारी सकाळी कर्नाटकमधून मुसक्या आवळल्या. दाऊद शेख यांनी यशस्वीची हत्या केल्याचं सांगितलं जात असून आता त्याच्या चौकशी संपूर्ण घटनाक्रम लवकरच समोर येईल. तत्पूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी मंगळवारी यशस्वी शिंदे हिच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी शर्मिला ठाकरे यांनी यशस्वीच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यांची भेट घेऊन बाहेर पडल्यानंतर शर्मिला ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शर्मिला ठाकरे यांनी पोलिसांच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटलंय की आम्ही पोलिसांवर प्रचंड नाराज आहोत. गेल्या काही दिवसांमध्ये महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटना 3 घडलेल्या आहेत आणि अशा घटनांमध्ये कारवाई करताना पोलिसांना कोणताही राजकीय पक्ष अडवणार नाही. मुलींची सुरक्षा ही तुमची जबाबदारी आहे. अशा घटना घडल्यानंतर कोणताही पक्ष तुम्हाला अडवणार नाही. जसं पुण्यातील पोर्शे प्रकरणात कोणत्या तरी आमदाराने पोलीस ठाण्यात येऊन कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला, तसे या प्रकरणात घडणार नाही. तुम्ही तुमची दहशत दाखवा, काय चाललंय हे, अशा शब्दात शर्मिला ठाकरे पोलिसांवर कडाडल्या आहेत. उरण हत्याकांडाविषयी बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या, हिंस्रपणा म्हणजे किती असावा. निर्भया प्रकरणात 16 वर्षांचा मुलगा सुटला. ज्या मुलात एवढी विकृती असेल त्याला आयुष्यभर तुरुंगात ठेवलं पाहिजे, किंबहुना फाशीच दिली पाहिजे. अशा गुन्हेगारांना रोखायचं असेल तर पोलीस काय करू शकतात हे नराधम पुरुषांना कळायला हवं, असंही शर्मिला ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. हे प्रकरण जे अतिशय गंभीर आहे, काय नेमकं पोलिसांचं म्हणणं काही नाही, आमचंच म्हणणं आहे. आम्ही प्रचंड नाराज आहोत पोलिसांवरती. आणि माझं असं म्हणणं आहे की आत्ता मी येताना अजून एक तिसरी केस आली, म्हणजे एका मुलीवरती तिने नाही सांगितलं म्हणून मारलंय, ती पण सिरियस आहे. मला असं वाटतं की पोलिसांना ह्या केसेसमध्ये कुठलाही पॉलिटिकल पक्ष अडवणार नाही. तरी सुद्धा त्यांनी जर ॲक्शन घेतली नाही तर आम्ही आमची नाराजी पोलिसांना सांगितले की ही तुमची जबाबदारी आहे. सर्व मुलींची रक्षण करायची जबाबदारी तुमची आहे. कुठलाही पॉलिटिकल पक्ष ह्याच्यात तुम्हाला अडवणार नाही की तुम्ही जसं पोर्शेमध्ये झालं, कोणीतरी आमदार गेलं होतं आणि थांबवलं, ह्याच्यात कोणीही अडवणार नाही. तुम्ही तुमची दहशत दाखवा. काय चाललंय गेल्या 3 दिवसात जर 3 मुलींना, आणि हिंस्रपणा म्हणजे किती हिंस्रपणा. मी निर्भया केस आपण एक ऐकली होती, त्याच्यात सुद्धा तो 16 वर्षाचा मुलगा सुटला, हे चूकच आहे. ज्या मुलाला एवढी विकृती आहे तो कुठच्याही वयाचा असू दे, त्याला आतमध्ये आयुष्यभर ठेवलं पाहिजे. मला तर म्हणणं फाशीच दिलं पाहिजे. तशीच आत्ताची ही केस आहे. तुम्ही मंदिरात पुजारी जर असं करत असतील, मुलींना लग्न करून फसवून असं करत असतील, तर ह्या लोकांवरती पोलिसांची दहशत असली पाहिजे. दहशत म्हणेन मी की पोलीस काय करू शकतात हे या पुरुषांना कळलं पाहिजे. आणि ते जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत हे पुरुष थांबणार नाहीत. शताफीनं खरं तर आरोपींना पकडलं जातं, पण दुसरीकडे कायद्याचा धाक नाही का वाटत? त्याच्यासाठी मी आता सांगितलं की पोलिसांच्या हातात पण काही असतात जे तुम्ही तुमचा धाक दाखवू शकता, दहशत दाखवू शकता. आणि तुम्ही आता शालू यांना पण सांगितलेलं आहे की शक्ती कायदा 10 वर्षापासून अजून इम्प्लिमेंट झालेला नाही. तो अजून तिथे बासनात गुंडाळून पडलेला आहे. तर आमची अशी पंतप्रधानांना विनंती आहे की आता पुढच्या 5 वर्षात, ह्या 1च वर्षात तुम्ही तो शक्ती कायदा पास करा. आणि तो पास करून त्याचं इम्प्लिमेंटेशन होतंय की नाही ते बघा. असे गुन्हे झाले की 2 महिन्याच्या त्या माणसाला फाशीच दिली पाहिजे. त्याला इथून हायकोर्टात गेला, हायकोर्टानं सुप्रीम कोर्टात गेला, मधून राष्ट्रपतींकडे गेला, त्याला कुठेही वाव नसला पाहिजे. ह्या अशा गुन्ह्यांना कुठेही व्हॉइस किंवा न्याय मिळवला नाही पाहिजे. त्यांनी जे केलंय त्याच्यावर त्याला पनिशमेंट झाली पाहिजे. उरणमधल्या केसबद्दल बोलायचं झालं तर आरोपीला आता अटक केलेली आहे आणि मुख्य आरोपीला अटक केल्यानंतर आणखी योग्य पद्धतीने तपास होईल असं पोलीस सांगतायत. दुसरं, तुम्ही कुटुंबियांना सुद्धा भेटणार आहात. मात्र मागच्या काही दिवसापासून अनेक पक्षाचे नेते हे कुटुंबियांना भेटतायत आणि लव जिहादचा कुठेतरी नारा यामध्ये दिला जातोय. मला असं वाटतं ह्याच्यात धार्मिक न आणता दुसरी जी केस आहे ती आपल्या मंदिरात झाली आहे, ती तर अति लाजिरवाणी आहे. पुरुषाला धर्म नसतो. हे जे असे कामं करतात ना, ते पुरुषाला धर्म नसतो. त्याच्यामुळे धर्मनिरपेक्ष जो कोण पुरुष करतोय त्याला तात्काळ शिक्षा झाली पाहिजे. तो कुठच्याही धर्माचा असो. असं काही नाहीये की लव जिहाद केलं म्हणून त्याला मारायचं आणि मंदिरांनी पुजाऱ्यांनी केलं म्हणून त्याला सोडायचं. त्याला तेवढीच कडक शिक्षा झाली पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नवी मुंबई.